सर माझं खरंच चुकलं सर. शांत उभा सर मी राहा. अशी सांगतोय चूक- तरी. युवराज युवराज ये आता बघ आपल्या कर्माची फळं. तू हात का उगारलास त्यांच्यावर? का म्हणजे त्यांनी इन्सल्ट केला माझा ताई. इन्सल्ट म्हणजे काय काय केलं यांनी? आयडी मागतोय माझ्याकडे आयडी मागतोय हा मूर्ख. मग काय तो माझ्याकडे कसं काय आयडी मागू शकतो? हे स्टाफ आहेत, हे नोकर आहेत सगळे. मालक मी आहे. आपण मालक आहोत ना. मी तुझा भाऊ आहे कौशिकीताई. दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे मी. खांडेकरांचा वारस आहे मी. आणि मला नाही ओळखलंस तू? खांडेकरांचा वारस, दयानंद खांडेकरांचा मुलगा, कौशिकी खांडेकरचा भाऊ, याच्या व्यतिरिक्त तू असं काय अचीव केलेस की त्यांनी तुला ओळखावं? ताई तू सगळ्यांसमोर मला हे असं. हो, मग सगळ्यांसमोर तू सुद्धा त्यांच्यावर हात उगारलास ना. मग मी सगळ्यांसमोरच बोलणार तुला. हो पण माझ्यात आणि त्याच्यात फरक आहे ना. काही फरक नाहीये. ते सुद्धा एम्प्लॉई आहेत, तू सुद्धा एम्प्लॉईच आहेस. इंटर्न म्हणून जॉईन झालायस ना तू, विसरलायस? युवराज, जर तुला असं वाटत असेल की या ऑफिसमध्ये तुला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल तर त्या डिल्युजन मध्ये राहू नकोस. कळतंय? या ऑफिसमध्ये जो तुला स्टाफ दिसतोय ना, तो प्रत्येक स्टाफ तुझ्यापेक्षा सिनियर आहे, किंबहुना हे सुद्धा. आणि यांनी काय चूक केली आहे सांग मला? आयडी विचारलं ना तुला, ते त्यांचं काम आहे. कुठे चुकले ते? युवराज, या ऑफिसमधले काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, डिसिप्लिन आहे, जो तुला सुद्धा फॉलो करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मी डिसरिस्पेक्ट सहन करणार नाही, मग तो कोणाकडनंही असो. या ऑफिसमधला प्रत्येक स्टाफ माझी फॅमिली आहे, माझी दुसरी फॅमिली. ते आज इकडे मनापासून काम करतायत ना, म्हणून तू कम्फर्टेबल आयुष्य जगतोयस. आणि काय रे, मान हवाय ना तुला? मग स्वतःला प्रूव्ह कर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर. आणि मग तू कितीही मोठ्या पदावर गेलास ना, तरीही कोणावरही हात उगारायचा तुला अधिकार नाहीये, एवढं लक्षात ठेव. कळतंय? माफी माग. मी ऑफकोर्स तू माफी माग त्यांची. नको मॅडम, आमच्यासारख्या छोट्या माणसाची माफी नको. दादा ऐका माझं, माझ्या ऑफिसमध्ये कोणीही छोटं नाहीये आणि कोणीही मोठं नाहीये. प्रत्येक माणूस या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याला त्याचा रिस्पेक्ट मिळायलाच हवा.